नमस्कार मित्रांनो, आज आपण पारंपरिक पद्धतीने भांडी साफ करण्याची एक अनोखी प्रक्रिया पाहणार आहोत. इथे एक कारागीर जुनी, काळपटलेली भांडी पुन्हा चकचकीत करण्यासाठी कोळशाची चूल पेटवत आहे. सुरुवातीला तो चिमट्याने एक पितळी भांड उचलून तापलेल्या कोळशांवर पालथ ठेवतो. उष्णतेमुळे भांड गरम होऊन त्यातून हलका धूर निघतो. तो पारंपरिक भात्याचा वापर करून आगीला हवा देतोय, जेणेकरून कोळसे व्यवस्थित पेटतील आणि भांड पुरेसं गरम होईल. ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. कारागीर अत्यंत कौशल्याने भांड्याला समान उष्णता मिळते याची खात्री करतो. धातूवरचे डाग सैल होण्यासाठी हे आवश्यक आहे. आता भांड चांगलेच तापलेलं दिसतंय. त्याचा रंग बदलला आहे. तो चिमट्याने ते फिरवून सर्व बाजूंनी उष्णता पोहोचवतो. भांड आतून आणि बाहेरून पूर्णपणे गरम होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते. यामुळे पुढची साफसफाई सोपी होते. गरम भांड बाजूला ठेवून कारागीर त्याच्या आत एक विशेष पावडर आणि वाळूचं मिश्रण हाताने घासायला सुरुवात करतो. गरम भांड्यामुळे वाफ आणि धूर निघतो. तो भांडे फिरवून आतून आणि बाहेरून हे मिश्रण मोठ्या जोमाने घासतो. यामुळे भांड्यावरची जुनी काळपटलेली घाण आणि डाग निघून जातात. मिश्रणाच्या उष्णतेमुळे आणि घर्षणामुळे घाण मऊ होऊन सहजपणे निघते. तुम्ही पाहू शकता, भांड हळूहळू चमकू लागलंय. कारागीर मोठ्या मेहनतीने भांड्याच्या प्रत्येक भागाला चोळतोय. त्याचा अनुभव आणि हातांची सफाई स्पष्ट दिसते.